हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 उभे विटेवरी सुंदर ते धान 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 उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया सुंदर ते धान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुझी हार गळा कासे पीतांबर 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 सुंदर ते धान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया सुंदर ते धान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर 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 तुझे हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे निधान तुझे हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे निधान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुझे 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 हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे निधान तुझे हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे निधान तुझे हार गळा कासे पीतांबर 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 मकर कुंडले तळपत्रीचा वनी मकर कुंडले तळपत्रीचा वनी मकर कुंडले तळपत्रीचा वनी मकर कुंडले तळपत्रीचा वनी मकर कुंडले गणपती श्रावणी मकर कुंडले गणपती श्रावणी मकर कुंडले गणपती श्रावणी मकर कुंडले गणपती श्रावणी मकर कुंडले तळपत्रीचा वनी कंडिका तुमने विराजित मकर कुंडले तळपत्रीचा वनी कंडिका तुमने विराजित तुळशी हार गळा कासे पीतांबर तुझी हार गळा कासे पीतांबर तुझी
तुझ्यार गळा कासे पीतांबर तुझ्यार गळा कासे पीतांबर मकर कुंडले गणपती श्रवणी कंटिकतुमानी विराजित मकर कुंडले गणपती श्रवणी कंटिकतुमानी विराजित तुळशीहार गळा कासे पीतांबर तुळशीहार गळा कासे पीतांबर तुळशीहार गळा कासे पीतांबर तुळशीहार गळा कासे पीतांबर तुझ्यार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे निधान तुझ्यार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे निधान तुझ्यार गळा कासे पीतांबर तुझ्यार गळा कासे पीतांबर तुझ्यार गळा कासे पीतांबर तुझ्यार गळा कासे पीतांबर माझे हेची सर्व सुख तुका म्हणे 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 माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहेना त्रिमुख आवडीने 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 तुझ्यार गळा कासे पीतांबर तुझ्यार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर निरंतर हेची दान आवड निरंतर हेची दान तुझ्यार गळा कासे पीतांबर तुझ्यार गळा कासे पीतांबर पीतांबर विठो पार कुमाई पार कुमाई हरि जय जय राम
द्वारे उभाक्षण देवाची द्वारे उभाक्षण बरे द्वारे उभाक्षण तेने मुक्ती चारे साधिल्या तेने मुक्ती चारे साधिल्या तेने मुक्ती चारे साधिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी सोनी संसारी जीवे वेगुक सोनी संसारी जीवे वेगुक सोनी संसारी जीवे वेगुक सोनी संसारी जीवे वेगुक वेदशास्त्र उभारे सदा वेदशास्त्र वारे बाह्य सदा वेदशास्त्र वारे बाह्य सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव बने व्यासाची या देव म्हणे व्यासाची ज्ञानदेव बने व्यासाची या देव म्हणे व्यासाची वारकी तुला पांडव करी द्वारके तारा पांडव घरी द्वारके तारा पांडव घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी अवितोपार कुमारी कुमार कुमार कुमारी कुमार कुमार अवितोपार कुमारी आपल्या आडगावचं भूषण हरिभक्त परायण गायन कोकिळा आनंद महाराज देवटे व हरिभक्त परायण आपल्या आडगावचं भूषण श्रीकांत महाराज राठा हरे राम देवाची द्वारे उभाक्षण भारी देवाची द्वारे उभाक्षण भारी देवाची द्वारे उभक्षण भरी देवाची द्वारे उभक्षण भरी देवाची द्वारे उभाक्षण भारी देवाची द्वारे उभाक्षण भारी देवाची द्वारे उभक्षण भरी देवाची द्वारे उभक्षण भरी तेने मुक्तिचारे साधेला तेने मुक्तिचारे साधेला हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना तेने मुक्तिचारे साधियेला तेने मुक्तिचारे साधियेला हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना
देवाची द्वारे देवाची द्वारे देवाची द्वारे भक्षण भरी तेने मुक्तीचारी साधेला तेने मुक्तीचारी साधेला हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना तेने मुक्तीचारे साधियेला तेने मुक्तीचारे साधियेला हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना कोण करे पुण्याचे गणना कोण करे गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना
विठ्ठल आ विठ्ठल विठ्ठल देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिल्या. हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी, असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र भारी बाया सदा, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना. द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. समाचारन सरोजम सांद्र लांबोदापम, जगन हिदवानी मंडनम मंडनानम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलहास्वं विठ्ठलं चिंतया. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. नमः
संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुगुरु सुधारी बनरौ रघुबीर विमल यशो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोय हरो कलेस विकार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुख विनती बारंबार पवन सुख विनती तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळाशी करे सागरी तारेली भव सिंधुशी बांधिला से तुझे ने अनाथा दिना करणे तुकयाने तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळी रक्षिले निर्जीव कागदासी अनुरेनुया तो कडा अनुरेनुया तो कडा तुका काये तुका काये अनुरेनुया तो कडा अनुरेनुया तो कडा तुका काये बडा तुका काये बडा देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी सदेल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे आडगाव तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव त्याचबरोबर श्री मारुती मंदिर वर्धापन दिन सोहळा आडगाव यांच्या वतीने या ठिकाणी 5 दिवसाचा कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह बरोबर नाही या ठिकाणी सोहळा संपन्न होत आहे सुरू होत आहे आणि आजच्या पहिल्याच दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ आडगावकर यांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेले आहे आणि मी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला ते कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबराय यांचा हरिपाठ प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबराय आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवत आहेत चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला येण्याचा योग आला म्हणजे ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य दिलं आहे ते आपल्या गावचे लाडके सर्वांचे हितचिंतक समाजसेवक मातीतला कार्यकर्ता आणि आपल्या मुलाएवढं आपण ज्यांच्यावरती मनापासून प्रेम करता आमचे परमस्नेही आदरणीय अतुलदादा शंकरराव मते सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर शांताराम विठ्ठल देशमुख भाऊसाहेब रामदास मते यांनी आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य दिलेलं आहे
आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणलं तर त्यांनी मला आज वटीत घेतलेलं आहे. वटीत कळतं ना, वटीत घेतलेलं आहे. आपलं थोडक्यात गणित चुकलं. अतुलदादांच्या बाबतीत सांगायचं, आमचे परम स्नेही ते आपल्या भागाची त्यांनी सेवा करत असताना त्यांना अजून पुढं जाऊन सेवा करण्याची इच्छा होती. त्यांनी प्रयत्नसुद्धा केलं. ते कदाचित आपल्याला 288 मध्ये दिसले असते, पण थोडक्यात गणित चुकलं. वर गडबड झाल्यामुळं वरच फाटाफाटी झाली. नाही तर तुमचा आडगावचा आज 288 मध्ये एक जण 100% दिसला असता. कारण तुम्ही मागं उभा होता ना, त्यांच्या सेवा तुमची केली. आणि आडगाव असं आहे, कामाच्या मागं उभं राहणारं गाव आहे. आल्यानंतर मला सांगितलं, कारण विकास तुमचा दिसतोय ना. शहरालगत असलं तरी बाजूला गाव आहे आपलं, आणि परमार्थ जपणारं गाव आहे विशेषमध्ये. त्यामुळं आल्यानंतरच घराच्या अंकाला अंगण सांगतं. त्यामुळं असू द्या, आता जरी अतुलदादा थोडी गडबड झाली असेल, तुमच्या मागं लोक आहेत, ध्यानात असू द्या. फक्त सेवा करणं सोडू नका. सेवेचं फळ 100% मिळणार तुम्हाला. ऐका, ठेव का, तुम्हाला असं वाटत असेल आपण जे काम करतोय ती लोक बघत नाहीत. लोक बघत असतात. तुम्ही चांगलं करा नाही तर वाईट करा, फक्त ती बोलत नसतात. वेळ आल्यावर मात्र सगळी त्याची पावती देत असतात. तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा. लोक बोलत नाहीत, प्रत्येक गोष्ट बोलून दाखवत नाहीत, पण त्याच्या डोक्यात मात्र असतं. ते समोर बघत असतात. मग त्यामुळं आपण ठरवायचंय काय करायचं. ऐका, या ठिकाणी ज्ञानोबारायांनी आपल्या वयाच्या 22 वर्षामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये, आपण म्हणतो प्रतिकूल, पण ते त्याला सुद्धा अनुकूल म्हणतात संत. संतांना प्रतिकूल परिस्थिती कधीच जाणवत नाही. ते असेल त्याच्या समाधानी आणि असेल त्याच्यावर मात करून सुखच मिळवतात. ध्यानात असू द्या. आणि आपल्याकडं सगळं जरी असलं तरी आपल्या पदरात दुःखच पडतं. ध्यानात असू द्या. ऐका, मग 22 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ केला, चांगदेव 65 केली, अमृत अनुभव केला. हे तिन्ही ग्रंथ सांसारिक जीवांना किंवा सर्वसामान्य जीवांना न पेलणार आहेत. आणि म्हणून सर्वसामान्य जीवांनी हितच राहायचं का, त्यांनी असंच राहायचं का. म्हणून सर्वसामान्य जीवांचा उद्धार होण्यासाठी ज्ञानोबारायांनी 4था अतिशय लहान 27 अभंगाचा हरिपाठ नावाचा ग्रंथ तयार केला. ह्याला लय सायस लागत नाहीत. हरिपाठ करायचं म्हणलं की सायस नाही, घरात बसल्या बसल्या सुद्धा करू शकता तुम्ही. ऐका, मग इतर पुराणं वेगळी ती, पण आपल्या संप्रदायाने सोपा मार्ग सांगितला देव मिळवण्याचा. इतर पुराणात किंवा कर्मकांड, योग, याग, जप, तप, अनुष्ठान हे जर केलं तर ती लोक स्वर्गाला जातात. ती लोक स्वर्गाला जातात आणि स्वर्गात लय मजा असते. जायचे का तुम्हाला? जायचे का? स्वर्गात काय काय आहे ऐका. जेत अमरत्व सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन, अमरावती सारखी राजधानी तिथं. ऐका, गंधर्व गात गाणी, रंब्याच्या नाचणी, रंबेसारख्या, आणि उर्वशी मुख्य विलासिनी तिथे. मदन वळगे शेजारे, चंद्र शिंपे सांबरे. ऐका, काय काय लय तिथं. ते कधी मिळतं? जेव्हा तुम्ही कर्मकांड करचाल, योग याग करचाल, आजप तप अनुष्ठान हे सगळं केल्यावर तुम्ही कुठे जाता? म्हणजे आपण नाही, ती करणारी ती जात्या स्वर्गाला. पण ती किती दिवस थांबते? ती किती दिवस थांबते तिथं? आनंद घेते ती. पण त्यांचा पुण्याचा साठा संपला की पुन्हा बोंबलं त्याला इकडे यावं लागतं. मुक्ती नाही, स्वर्ग म्हणजे मुक्ती नाही. ती स्वर्गाची परत गेलेली परत इथं येणार, परत इथं मार खाणार, परत ती कार्यक्रम करणार. पण ऐका,
म्हणून आपल्याला सोप्प सांगितले, सोप्प सोप्प कुणी केला तर तू येड्या गाबाळ्याने पण ऐका, आपल्याला मुक्त होण्याचं एवढंच साधन आहे. 84 लक्ष जीवांची भगवताने निर्मिती केली आहे. किती? 84 लक्ष जीवांची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये 83,99,999 योनी अशा आहेत ते देवाला जाणतही नाहीत, देवाला मानतही नाहीत. त्यांना पापही कळत नाही, त्यांना पुण्य कळत नाही, त्यांना सुख कळत नाही, त्यांना दुःख कळत नाही, त्यांना चांगलं कळत नाही, त्यांना वाईट कळत नाही. मग भगवंताने एक योनी अशी तयार केली ती म्हणजे तुमची माझी मानव योनी. माणसाला सगळंच कळतं, चांगलं कळतं, वाईट कळतं, पाप कळतं, पुण्य कळतं, सुख कळतं, दुःख कळतं, काय खायचं असतं ते सुद्धा कळतं आणि काय खायचं नसतं कळतं का? कळतं ना? माती खायची नसती तरी आपण माती खातो ना. म्हणजे त्या इतर योनीपेक्षा आपण दरिद्री, त्याच्यापेक्षा दरिद्री. ऐका, आता ते कुठून पडलेले ते सुद्धा पहिली माणसं होती ना. भगवंत इतका कृपाळू त्यांना सुद्धा हा कुणाला न मिळणारा, ज्याची स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात त्यांना सुद्धा मिळत नाही. स्वर्गीच्या मारायची ताती देवा, 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 स्वर्गीच्या कुणाला पण मिळत नाही, कुणाला त्यांना मागून सुद्धा मिळत नाही. ती सुद्धा मागतात, हित इच्छा करतात व्यक्त आम्हाला हित जन्म मिळाला पाहिजे, त्यांना मिळत नाही. पण ध्यानात असू द्या, आपण धन्य आम्ही जन्माला आलो, धन्य आम्ही जन्म आलो, आलो, दास विठोबाचे झालो. ही आपण संत म्हणतात. आपल्याला देऊन सुद्धा आपण अक्कल घाण ठेवली, त्यामुळे आपल्याला धन्यता वाटायचा संबंधच नाही, आपण इथंच राहिलो ना. ऐका, मग हे बाकीचे जीव पहिले सगळे माणसं होती, माणसं. हा देह त्यांना सुद्धा दिला होता देवाने, पण हा नरदेहाचा वापर कुठं करायचा त्या अवलादींना कळलंच नाही. त्या माणसासारख्या जगल्याच नाही, त्या माणसासारख्या जगल्या नाहीत. बघता बघता आयुष्य संपून गेलं, ही संपलं आणि आता तिथं खितपत पडल्यात. आता तिथं परत सुटकाय का नाही, कारण एकदा पेपर दिल्यानंतर परत म्हणायचं नाही मला आता ह्याचं उत्तर आठवलंय मी परत देतो. आता परत त्यांनी कधी पेपर द्यायचा, पुढच्या वर्षी. तसं हे आता गेल्यात ना, ह्यांनी परत म्हणायचं नाही चुकलंय माझं. फिरवून यायचं, लांबनं फिरून यायचं. बरं तिथला त्रास थोडा आहे का? बरं एकदाच नाही, हे सुटलं की एकदाच परत जन्म नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग आपण आता ह्या दारात आलोय मुक्तीच्या, आणि सहज नाही आलो, लय लांबनं फिरत आलोय, लय लांबनं. दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण, दुरून आलो मी गा,
लय फिरत आलोय. तुम्हाला वाटत असेल की जन्मापासून मृत्यूचं अंतर एवढाच प्रवास आहे. हे लय थोडा आहे, हे लय थोडा आहे. पण तिथनंच पुढचा प्रवास न सांगण्यासारखा आहे आणि न सोसण्यासारखा आहे. सोसत नाही तो नाही का, म्हणून आपण ह्या दारात आलोय. एवढा चान्स आहे तुम्हाला ही फेरा चुकावण्याची संधी. परत नाही परत मी संपला विषय तुमचा. हे सुटल्यानंतर एकच दार आहे. आणि मग आता या ठिकाणी ज्ञानोबराने आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवलाय हरिपाठात. आता मग मुक्तीची गरज कोणाला आहे? तुम्हाला आहे का गरज? अय, मुक्तीची गरज आहे का? गरज असणं वेगळं आणि इच्छा असणं वेगळं. गरज वेगळी आणि इच्छा वेगळी. जिथं गरज असेल तिथं इच्छा नसती आणि इच्छा असेल तिथं गरज नसती. काही ठिकाणी गरज पण आहे, इच्छा पण आहे. काही ठिकाणी गरज पण नाही, इच्छा पण नाही. तसं आता तुम्हाला विचारतो, तुम्हाला सगळ्यांना विचारतो, विष प्यायची इच्छा आहे का? विष प्यायची इच्छा आहे का तुम्हाला? प्यायची आहे का? ह्या लगेच म्हणतात हो. विष प्यायची इच्छा आहे का? नाही. बरं, त्याची गरज आहे का? विष प्यायची इच्छा पण नाही, गरज पण नाही. आता भाकरी खाण्याची इच्छा आहे का? आता नाही, लगेच नंतर. भाकरी खाण्याची इच्छा आहे का? आहे. त्याची गरज आहे का? आहे. म्हणजे विष पिण्याची गरज नाही, इच्छा नाही. भाकरी खाण्याची इच्छा पण आहे, गरज पण आहे. आता तुम्ही घर बांधलं, आणि बंगला बांधला आणि तुम्हाला चीनमध्ये तयार झालेली फरशी घरात टाकायची. या कुठली चीनमधली. ही इच्छा आहे का गरज आहे? बोला की. त्याची गरज आहे का? गरज नाही, त्याची इच्छा आहे. ध्यानात असू द्या. आता मुक्तीची गरज आहे का इच्छा नाही? इच्छा आहे. मुक्तीची गरज आहे पण इच्छा कोणाला नाही. बरोबर आहे, सरळ आहे. आता का नाही मुक्त होण्याची का गरज? तुमचं अज्ञान, आपलं तुमचं माझं अज्ञान. कारण मुक्त म्हणजे तुम्ही म्हणणार मरण म्हणजे मुक्त नाही, तो परत बांधला. मुक्त म्हणजे कायमचा सुटणं, 84 लक्ष येण्याचा फेरा संपवणं, त्याला मुक्त म्हणतात. मग आता तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही एखादा म्हणाला अहो मला ह्याची काय गरज आहे? आम्हाला अन्नधान्याची गरज आहे, आम्हाला कपड्याची गरज आहे, आम्हाला घराची गरज आहे. हे मुक्तीचा काय संबंध आहे आम्हाला? हे तर कुणाला पाहिजे का मुक्ती? आत्ता पाहिजे का? कुणालाच नाही. तुम्हाला काय पाहिजे? अन्न, वस्त्र, निवारा. बरोबर आहे, ही तुम्हाला पाहिजे. मुक्ती नको. बरं, अन्न, वस्त्र, निवारा हे तुम्हाला पाहिजे का तुमच्या शरीराला पाहिजे? कारण तुम्ही जर म्हणत असाल शरीर म्हणजे मी, चुक आहे तुमचं. शरीर वेगळं आणि आपण वेगळं. शरीर वेगळं, शरीराच्या आत आपण आहे. मग अन्न, वस्त्र, निवारा ह्याची गरज शरीर आहे का तुम्हाला? शरीराला आहे. बर, शरीर किती दिवस आहे? ह्यातनं बाहेर पडस्तोवर, ह्यातनं ही संपलं की तुमचा पसाराच संपलं. ह्याच्याकडे बघत पण नाही, कुणी थांबवत पण नाही आपल्याला. एखादं म्हणलं ना थांबावाय 7-8 तास, त्याची पोरगी लांब नाही यायची, ते म्हणा वाळावता का, खारी करता का यायची, बसून दिल का, ठेवत सुद्धा नाही. तुटला आयुष्यात दोरा, 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 तुटला आयुष्यात दोरा.
अजून काहीच नाही. अजून तुमच्या अंगात ताकद आहे, घराची सत्ता आहे तुमच्याकडं, अंगात ताकद आहे आणि सगळे ऐकत्यात म्हणून तुम्हाला महत्व कळा ना. आता ही पोरं जी उभं राहिलेत ना माग, आमची पोरं ही तरुण माग, तुम्हाला आता काहीच वाटणार नाही. तुम्ही आता माग आहे ना तुम्ही नव्हता ना तेव्हा ही म्हातारी माणसं तिथं होती, तिथं ती पण त्यांनी तर तमाशा गावात होऊन दिला नाही. आता शानी झाली, घरात काही चाला ना तेव्हा हित आली ती. आता ही उलटणार आहे ती आणि तुम्ही हित येणार आहे, पण येणारच. आणि घरातली फक्त तुमचं सगळं व्यवहार एका जाग्यावर होऊन द्या, मग ह्यांचं प्रेम बघा. म्हातारपणी थेटे पळसे खोकला, हात कपाळाला लावून बैशी, खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, गळत असे नाक, श्लेष्मापुरी, तवा ह्यांचं प्रेम बघायला पाहिजे. तेव्हा शेजारी म्हणते मरे नाका मेला, आणीला कंटाळा, मरायची वाट बघतात, मरायची. आपल्या मरणाची वाट ही बघते ती. बाईला म्हणते मरतात खारे, खर मरता तरी बरे, नाशिले घर तू मरणाची वाट बघतात, मरणाची. एखाद्याच्या मैतीला गेला ना, मैतीला जाता का तुम्ही इथं? अहो जाता का? अहो जाता का? जाता ना, गेल्यावर न त्याच्या छातीवर आपटून डोकं रडते ना ती बायको त्याची, ती काय म्हणते ती बारकाने ऐका तुम्ही, मग तुम्हाला कळेल खरी गंमत. ती छातीव डोपा आपटून बोंबलत असते, मला तुम्ही सोडून गेला, आता माझं कसं. तिला तुम्ही जाण्याचं दुःख नाही, माझं कसं. तू उलातलाय तरी उलट, पण माझं कसं. करताय ना, ह्याच्यासाठी सगळं करताय, आपल्यासाठी स्वतःसाठी काहीच नाही. मग जेव्हा ही सुटलं तिथनं पुढचं काय हे केलं, अन्न वस्त्र निवारा हे ह्याच्यासाठी केलं, तिथनं पुढची काय व्यवस्था करून ठेवली. काय खाणार रे, कुठं झोपणार रे, काय पिणार रे, कुणापाशी राहणार रे, काय केली व्यवस्था. तुम्ही विहीर पाडा घेतली, विहीर आहे का, रान आहेत का इकडं, हाय, त्याची तयारी अगोदर करता का नंतर करता? बोला की राव, अगोदर करता ना. मुलीचं लग्न करता त्याची अगोदर तयारी करता का नंतर? अगोदर तयारी करता. अजून घर बांधाय काढलं, घर बांगला, त्याची अगोदर तयारी करता का नंतर करता? ज्याची फक्त शरीराला गरज आहे त्याची अगोदरपासून तयारी. तसं कुणी मेला नाही अजून, घर नाही म्हणून, कपडे नाहीत म्हणून कोण मेला नाही असा, अन्न नाही म्हणून सगळे जागते. ती ह्याची गरज नाही त्याची अगोदर तयारी केली, आणि ज्या मरणाची गरज आहे त्याची काय काय तयारी करून ठेवली तुम्ही. बोला की
ती मेलं ना तिकडं त्याच्या दहाव्याची आपण बुंदी खातो इकडं आणि काय म्हणतो माहिती का खाताना लय चांगलं मरण आलं गाड्याला चांगलं नसतं त्याला मारत असते ती मरणाची कारण का माहिती का इथं विषयाचं सुख भोगताना लय मजा वाटते पण एकदा ही सोडल्यावर तिथनं परत त्याला हाणतच नेते ती मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठूर यमाचे किंकर थोड्या दिवस नाही बहुसाल मग पुढची तयारी केली काय केली आता तुम्हाला सगळ्यात भीती कशाची वाटत असेल कशाची भीती मरण वाटते का नाही मरा वाटतंय का मरायचं का तुम्हाला बोला बरं माणसाने मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे माणसाने मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे ना ठीक आहे चांगली माणसं हुशार आहे आता नव्यांनी मेलं पाहिजे का जुन्यांनी मेलं पाहिजे जुन्यांनी मर वाटतंय मर हा बोल न साहती आणि मेली तरी रडती परी आस्ते जात न गणती गहीसपणे मर हा बोल सुद्धा सहन होत नाही कार्ट तसं म्हटलं तर अभद्र काय बोलू नको नाव सुद्धा सहन होत नाही पण तिथं सगळ्याला सामोरं जायचंय सगळ्याला सामोर मग तिथं मेल्यावर परत प्रवास चालू तुमचा पहिल्यापासनं मग तुम्हाला मुक्त होण्याचं एवढं माध्यम आहे ते उपाय काय सांगितला तुम्हाला देवाच्या दारात उभं राहायचं आता तुम्ही म्हणसाल महाराज देवाच्या दारात उभं राहिल्यावर जर मुक्ती मिळती तर मी तर झोपायलाच असतो इथं मारुती देवळात इथला गुरु झोपायलाच असेल इकडं एखादं म्हणून महाराज आहो दिवसभर आम्ही पत्त्यात मंदिरातच खेळतो ना तुम्ही तर फक्त क्षणभर मानताय तरी कशी मुक्ती नाही इथं देवाच्या दारात सांगितलंय देवळाच्या दारात नाही देवाचं दार देवळाचं नाही सांगितलं देवाचं दार मग देवाचं दार कोणचं आणि देव कोणचा देव 33 कोटी देव आहेत 33 कोटी देव आहेत त्यातला नेमका कोणचा त्याच्यामध्ये काय आपण केलेले देव काय स्वतःच्या कर्तृत्व इंद्र ब्रह्मादी देव झालेले स्वतःच्या कर्तृत्व पण ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही जेने विश्व निर्मिले मर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्र आपले हाती जेने विश्व निर्मिले 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्र आपले हाती बाकीचा देव नाही बाकी हेच मुक्तीचा मार्ग म्हणजे तत्व सच्चिदानंद रूप तत्व ते आपलंसं करून घ्यायचंय ते आपलंसं करून घेतलं तर तुम्हाला मुक्ती बरं इथं क्षणभर सांगितलंय क्षणभर म्हणजे किती थोडा वेळ थोडा किती मुक्ती भेटत तवर आता तुम्ही म्हणसाल उद्योगच वाढवलाय बुवानी हे आडवं तिडवं चाललंय ना सगळं तुम्ही त्या तत्वापर्यंत गेला ही बाकीची तुम्हाला कुठले देव ऋषी सांगतील तसले देव धरायचं नाहीत जो सच्चिदानंद रूप आहे दुःखाचा लवलेश सुद्धा नाही त्याच्या जीवनामध्ये तो भगवंत त्याच्या दरवाज्यात थांबायचंय आणि दार काय सांगितलंय भक्ती हा दारवंटा भक्ती करायची उभा देवाची द्वारी उभा म्हणजे तुम्ही राहिला होतो उभा तसलं नाही उभा म्हणजे तत्पर शेवटपर्यंत तत्पर त्याला उभा मानायचं आणि क्षणभर हे तुम्हाला फक्त गुढी लागण्यासाठी सांगितलंय गुढी लागण्यासाठी आणि एकदा गुढी लाग तुम्हाला पवाय शिकायचंय पवाय कुठे शिकता तुम्ही मी थोबाडीत मारून घेऊ का माझ्या नको ना तुम्हाला कीर्तन कळते ना माझं का घेऊ चाटा मारून आलोय म्हणून इथं
तुम्हाला पवाय शिकायचे, पवायला शिकायचे. कुठे शिकता पवायला? पाण्यात. बरोबर आहे का? पाण्यात शिकता. पाण्यात पडून 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 एकदा पवायला तरबेज झाला की मग कुठं हवेला जाता का पवायला? परत कुठं पावता? पाण्यातच. म्हणजे पवायला शिकायचं आहे पाण्यात, आणि परत तरबेज झाला तरी परत पाण्यातच पवायचे. तसं एकदा गुढी लागस्तवर परमार्थात जायचंय, आणि एकदा गुढी लागली की परत परमार्थात, इकडं उद्योग वाढवायचं नाही परत. आलं का? मग तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल, देवाच्या दारात उभं राहायचं. सेवा हा दारवंटा. आणि किती मुक्त्या मिळतात? 4. स्वरूपता, समीपता, सायुज्यता, सलोकता. 4 मुक्त्या फक्त भगवंताच्या नामचिंतनाने मिळतात. तो म्हणजे देवाच्या दारात उभा राहण्याने. अभंगाचं पहिलं चरण. देवाचे द्वारी उपासन भरी, देवाचे द्वारी उपासन भरी, देवाचे द्वारी उपासन भरी, देवाचे द्वारी उपासन भरी, सेवेला तत्पर राहिला तुम्ही. ज्ञानोबा 4 मुक्त्या मिळाल्या, 4 मिळवल्या, साधेल्या. ऐका, मग त्याच्यासाठी लय काय करावं लागतंय का? लय काय काय करावं लागेल? आता तुम्ही देवाला जाता. अय, तुम्ही देवाला जाता का? देवाला जाता का? जाता ना? देवाला जाताना काय काय घेऊन जाता? देवाला जाता मोकळत जाता का? नारळ, हा, गंध, अक्षदा, फुलं, पाणी, अजून काय? नारळ, अजून काय? अगरबत्ती. एवढंच धरू, एवढं धरू. ही घेऊन जाता तुम्ही देवाला, वाहता, पूजा करता, आणि येताना आनंदाने उड्या मारत येता का? मी पूजा केली. बरोबर आहे. आता ह्यातलं देवाला जेवढं घेऊन गेला त्यातलं तुमचं स्वतःचं काय काय? नारळ तुम्ही तयार केलाय, गंध तुम्ही तयार केलाय, अक्षता तुम्ही तयार केल्यात,
पाणी तुम्ही तयार केलंय, धातू तुम्ही तयार केलाय, पैसे तुम्ही तयार केल्यात. काय मग आपल्या पदरचं काय आहे? अय बोला की काय आहे? आतापर्यंत हितनं मागे गेलेलं बोंबलत गेलं सगळं. गेलं का राहिलं? तू कोबर आहे, पूजेला बसले पूजेला, आणि पूजेला सगळं साहित्य घेतलं होतं, आणि सगळं साहित्य बघितलं आणि देवाकडे बघितलं. देवाला विचार, देवा मी पूजा करतोय खरी, पण ह्यातलं माझं काय काय त्याला मला प्रश्न पडलाय. तुला आवडल असं, माझं स्वतःच काय आहे? कासयाने पूजा करू केशी राजा, कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संत माझा फेरी आता. हाची संत माझा फेरी कासयाने पूजा करू केशी राजा, कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संत माझा फेरी उदके ना उतरी स्वरूप हे तुझे, येते काय माझे वेचे देवा, काय माझे वेचे देवा. अरे देवा माझं पदरचं काय आहे? उदके नाहू तरी स्वरूप तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फलदाता तांबोला अक्षता, सगळं तूच आहे. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेचे अन्न तुझे काय. माझं काय? माझ्या पसलं देवा एकच आहे. तुका म्हणे माझं अवघे तुझे नाम, धूप दीप रामकृष्ण हरी. फक्त नाव आहे ध्यानात असून द्या. बाकी तुम्हाला वाटत असेल लय पाठ करावं लागेल, कीर्तन सांगावं लागेल, काकडान सगळं लय पाठ, काही नाही लागत, काही लागत नाही. मी म्हणतो ती मागं म्हणायचं. हा हा रेडी? घाबरायचं नाही, घाबरला नाही ना? मी म्हणतो ती मागं म्हणायचं. झटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबिता मालिका निनाद वड्ड मरवयम चकार चंड नाही इकडे जाऊ नका माग. नाही जमणार. ही जमत नाही, ही जमत नाही. आता मी म्हणतो तसं म्हणायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे जमतंय का म्हणायला? जमतंय ना? सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उताराच्या नामे, कलियुगी उताराच्या नामे, कलियुगी उताराच्या नामे. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उताराच्या नामे, कलियुगी उताराच्या नामे, कलियुगी उताराच्या नामे. फक्त नामचिंतन आहे आपलं त्याला देण्यासाठी. आपल्या स्वतःचं काय त्याला देण्यासाठी? काहीच लागत नाही. पैसे तर बोलूच नका हो. माझ्याकडे लय पैसे तर मी मारी बांधली, मी आमची त्याच्या पायाची दाशी आपण बोंबलं दिवस आयुष्यभर फिरतो ना, त्याच्या पायाची सेवा करायला आहे. ज्या पैशासाठी बोंबलं आयुष्य घालवतो ना, ती त्याच्या पायाची सेवा करायला आहे. ह्यातलं काय लागतं? फक्त अंतःकरणपूर्वक नामचिंतन. ती पण लगेच म्हणायचं नाही मी नंतर घेईल. उद्याचा काय भरोसा आहे का? जगल ह्याचा भरोसा आहे का तुमचा? तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कोणाचे सांग भल्या मानसा.
असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे दानाच्या तो लालसा, जग हे कोणाचे सांग भल्या महानसा. कधी लागेल बेड्या तुला कधी लागेल बेड्या तुला गोडिया मंगाची. कधी लागेल तुला गोडिया मंगाची. कधी लगेच नंतर उद्या होणार, आज ह्या क्षणापासून त्याचं नामचिंतन. आणि ह्याचं पुण्य किती होतं माहिती का? पुण्य किती होतं गणितच नाही. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हो हरिमुखे म्हणा 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 हो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा फक्त मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं, त्याचं इतकं पुण्य होतं. ते कर्मकांड योग यादी जप तप अनुष्ठान जे करतात त्यांना मिळत नाही, एवढं पुण्य होतं त्याची गणनाच करू शकत नाही. बरं हे करण्यासाठी घरावर राखेल वाटायचे का? बायकोला सोडून द्यायची का? पोरं खलास करायच्यात का? काहीच करायचं नाही. संसारात आसून करायचे, आसोनी संसारी. कारण एवढं तुम्हाला जरी सोने संसारी जीवे गुपारी आसोनी संसारी जीवे गुपारी आसोनी संसारी जीवे गुपारी आसोनी संसारी जीवे गुपारी आसोनी संसारी जीवे गुपारी
सांगितले जो दुःखरूप संसार आहे ना आपल्याला तो सुखरूप वाटतो. दुःखरूप आहे. आता दुःख बघताय तुम्ही सगळीजण संसारात, पण तो आपल्याला सुख वाटतो. कारण विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. संसार कडू आहे पण तो गोड वाटतो. ध्यानात असू द्या. संसारात सुखी असा कुणी आतापर्यंत कुणीच नाही. तुम्ही आहे का? तुमचे लग्न झालेत का मला सांगा. आता लग्न बायका आहेत का तुम्हाला? हा, कशासाठी केली सांगता का? बायको कशासाठी केली? तुमची स्वतःची. एकमेकाकडे बघू नका. एकमेकाकडे बघतात. होय तुझी कशासाठी केली? अरे तुझं विचारलंय, तुझं सांग. कशासाठी केली? सुख मिळावं म्हणून केली ना? केली ना? केली ना? दिलं का तिने सुख? दिला? बरं, तुम्ही ऐकू नका. तुम्हाला इच्छा सगळ्याला यांना ज्याला संसारामध्ये 99% म्हणत नाही मी, 99% वालीने बोलायचंच नाही, गप्प असायचं. ज्याला खरंच संसारात 100% चांगली बायको मिळाली ना त्याने हात वर करा. त्याचा इथं सत्कार करतो. अतुल दादाच्या हात मिळाले. आया एवढ्याला मिळ्या. आता हे कुठल्या देवाला भेटते तो? माझे पांडुरंगाला भेट नाहीत लोक. हिथं कुठलं जागृत स्थान देवस्थान आहे त्याला भेटते ती. हा, कुठला देव आहे जागृत? मारुतीला भेटतात का? त्याचीच लग्न बिचारीने केलं नाही त्याचं काय? त्याला कशाला मध्ये घ्यायचे? आता तुम्हाला भैरवनाथाची, काळ भैरवनाथाची शपथ आहे तुम्हाला. ज्यांनी हातवर केलं तर त्यांना म्हणाव मला महाराज 100% चांगली बायको मिळेल, पण तिला अजून मी तुझ्या आईला म्हणून सुद्धा शिवी दिली नाही. कुठं गेलं हा त्यांचं? काय भैरवनाथ आपल्या मागं लागण्यापेक्षा मरून द्या तिकडं. 100% मिळेल चांगली महाराज. ह्यांचं मरून द्या. जिला संसारात 100% चांगला नवरा मिळालाय तिने हातवर करा. 99% वाली खालीच ठेवा. जिला खरं 100% चांगला नवरा मिळालाय तिने हातवर करा. तिचा सत्कार करू. 2 एक खाली जातो ना वर येतो नेमका. ती पूर्ण गॅरेंटी नाही. इकीला पण येत्यातही खाली जात्यातही. 2 गेला वय, ती गेला वय. बरं ती गेला मिळा. आणि इकडून गडी मान उचलून बघतात माझीने केलाय का? आजीबा तुम्ही काळजीच करू. उचलून माझीने केलाय का? आता ऐका, अजून पुढं ऐका. जी बायको आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमागं त्याला इकिरी शब्दात बोलली नाही तिने हातवर करा. ह्यो बाबा असाच आहे, ह्यो बाबा तसाच आहे, ह्यो आईचंच ऐकतो, बहिणीचंच ऐकतो. मी सांगाय गेली की ह्याच्या कानाची बोकं बंद होते. खोटं बोलला की भैरवनाथाची शपथ आहे तुम्हाला. 2-3 आलं तर ती पण खाली गेलं. संसार आणि तुम्ही ऐकू नका. तुम्हाला सांगतो संसारामध्ये बायको आणि बोका, संसारात बायको आणि बोका ह्याला तुम्ही किती प्रेम द्या, किती गोड बोला, किती जवळ बसून गोंजरा, ते गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना? हां. आणि आता तुम्ही ऐकू नका. आता तुम्ही संसारामध्ये नवरा आणि मांजर ह्याला तुम्ही किती बोला, रोज बोला, किती खवळा आणि किती लांब सोडून द्या, संध्याकाळी ती बोंबलत घरी आल्याशिवाय राहणार कुठं जाईल? एका नवरा बायकोची अतुल दादा रोजच भांडणं. नवरा म्हणणार गाड्यासारखा गडी, मी गाड्यासारखा गाड्यासारखा गडी, आणि मला तू बायकांची कामं लावती या. मंडईमध्ये जाऊन भाजीपाला मी आणायचा, गाड्यासारखा गडी. माझे मित्र बसलेले असते तिथं, ती म्हणते ह्यो बायकोच ऐकतो, ह्यो बैल आहे. माझ्याकडे बघून हसते. गाड्यासारखा गडी, मला दळणाच्या पिशव्या मला आणायला लावते या. बायको म्हणली गाड्याला गिळायला लागत नाही, कोणी आणायचं, आणावं लागेल. तो म्हणला हो रोज उद्या उठून वाद घालण्यापेक्षा, पुढे जाऊन लय फजिती होण्यापेक्षा, माझ्या जवळचा मित्र वकील आहे,
मी उद्याच त्याच्याकडे जाणार आणि तुला सोडचिठ्ठी देऊन टाकणार. बायको म्हणली जा. त्याला वाटलं नको बिको म्हणेल, तू जा म्हणली. तू फक्त सोडचिठ्ठी दे, मी बघते पुढचं काय करायचं ती. त्याचा ना इला झाला. ती दुसऱ्या दिवशी लवकर उठलं, सकाळचंच चांगली कपडे घातली आणि डायरेक्ट कुणाकडं, वकिलाकडं. पण ज्या स्पीडने वकिलाकडे गेलं त्या स्पीडने माघारी आलं आणि बायकोला म्हणला दळणाच्या पिशव्या दे आणि गहू पण देईन, ज्वारी पण देईन, बाजरी पण देईन, सगळं दे मला दळून आणतो. बायको म्हणली का रे, वकील तुझा मित्र आहे ना आणि लय प्रख्यात वकील आहे ना, मोठा वकील आहे ना, सोडचिठ्ठीचं काय झालं. तो म्हणला काय सांगू, कसं सांगून, कुठल्या तोंडाने सांगू. अगं तू तरी फक्त मला दाळानाच आणायला होती, वकील स्वतः भांडी घासत होता. मी त्याच अवस्था बघेन डायरेक्ट. कोणाच्या संसारात गेलं तरी पाण्यातला मासा आपल्याला सोडायचा नाही. संसारात राहून सांगितलाय परमार्थ. संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, भजन करार वेळा वेळा, भजन करार काय सांगितलं. संसारात असा तुम्ही पण माझा नाही म्हणून करा. संसार माझा नाही म्हणून करा, कारण हा संसार आपल्या अगोदर कुणाचा तरी होता. तो कुणाचा होता, अहो आपल्या बापाचा होता ना. त्याच्या अगोदर आपल्या आजोबांनी केलायच ना. तुम्ही काय तीर मारला का नवीन, त्यांच्या हाताला काय लागलं नाही आपल्याला लागणार आहे का. त्यामुळे त्याला चिकटून बसायचं नाही. संसार माझा नाही म्हणून केला ना चांगला आहे, त्याला चिकटून बसला तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. चका मने फजिती खोर माझे माझे माने घर, माझे माझे माने घर, माझे माझे माने घर, चका मने फजिती खोर माझे माझे माने घर, माझे माझे माने घर, माझे माझे माने घर. तिथं थांबायचंय, संसारात थांबायचं. पण त्याचं नामचिंतन जिभेने, जिभे वेगू करी, जिभेने सतत त्याचं नामचिंतन करायचं. आणि कोणी सांगितलंय 4 वेद 6 शास्त्र हात उभारून सांगतायत. ध्यानात असून द्या, हात उभारून करा करा. आणि जो भगवंताचा भक्त होईल ना, भक्त होईल ना, जो भगवान त्याची सेवा करेल ना, त्याची काळजी त्यांनी करायची नाही परत स्वतः, त्याची सगळी काळजी त्याला आहे. जो परमार्थ करत देवाची सेवा करेल ना, त्यांनी जर चिंता केली ना तर राजाच्या पुरीने भीक मागितल्यासारखं. माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरण मागे, त्यांनी चिंता करायची नाही. ऐका, युद्ध चालू झालं. युद्ध
जगाच्या पाठीवरती आतापर्यंत युद्ध झालं नाही आणि पुढं होणार पण नाही. इतकं मोठं युद्ध ते होतं कौरव आणि पांडवांचं युद्ध. ऐका, कौरव पांडवांचं युद्ध. त्या युद्धामध्ये कौरवांच्या बाजूने 11 औक्षणी सैन्य होतं आणि पांडवांच्या बाजूने 7 औक्षणी सैन्य होतं. 18 औक्षणी सैन्य. एका बाजूला रती महारथी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, सगळी रती महारथी आणि ह्यांच्या बाजूला फक्त भगवान परमात्मा. ह्या 5 जणांच्या बाजूला युद्धाचे 5 दिवस झाले. 5 आणि 5 दिवसामध्ये कौरवांच्या बाजूचं 5 औक्षणी पांडवांनी सैन्य मारलं. 5 औक्षणी सैन्य मारलं आणि सेनापती होते भीष्माचार्य. सकाळी युद्ध चालू व्हायचं, सूर्यास्तानंतर थांबायचं आणि युद्ध झाल्यानंतर, युद्ध थांबलं 5 दिवसानंतर दुर्योधनाला प्रचंड राग आला. तळपायाची आग मस्तकाला गेली, तीड पापड झाला अंगाचा आणि तो चिडला भयंकर आणि तो भीष्माचार्यांच्या छावणीमध्ये गेला. छावणीमध्ये गेला आणि भीष्माचार्यांना इतका फाड 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 बोलायला, अहो पितामह तुम्ही गद्दार आहात, गद्दार. तुम्ही पक्षपातीपणा करताय. आमचं अन्न खाता, आमचं अन्न खाता आणि पांडवांच्या बाजूने लढताय तुम्ही. भीष्माचार्य म्हटले, अरे नाही रे दुर्योधन, ऐक, विश्वास ठेव, विश्वास ठेव माझ्यावर. तुझंच अन्न खातो आणि प्रामाणिकपणे तुझ्याच बाजूने लढतोय आम्ही, थोडा विश्वास ठेव. त्यांनी सांगितलं, पितामह खोटं बोलू नका, माझी समजूत काढ नका. जर तुम्ही आमचं अन्न खाऊन जर आमच्याच बाजूने बोलताय ना, तर आजपर्यंत युद्धाला 5 दिवस झाल्यात. 5 दिवसामध्ये 5 औक्षणी सैन्य डोळ्यात एकत मेले, माझ्या डोळ्यात एकत. अजून 5 मधला एक सुद्धा मेला नाही. कशावर तुमच्या विश्वास ठेवायचा? भीष्माचार्यांना तो अपमान सहन झाला नाही. कारण भीष्माचार्यांची ताकद इतकी होती, त्यांच्या जर मनात आलं असतं मागच तर कौरव आणि पांडव दोन्ही संपून हस्तिनापूरची गादी हस्तगत करण्याची ताकद भीष्माचार्यांच्यात होती. ऐका, आणि सहन झाला अपमान भीष्माचार्यांना. आणि भीष्माचार्यांनी सांगितलं, ऐक दुर्योधना, ऐक, संशय घेतोय ना माझ्यावर संशय घेतोय ना, ऐक, उद्या सूर्यास्तापूर्वी मी पांडवी पृथ्वी करून टाकील. औषधाला सुद्धा पांडव ठेवणार नाही, औषधाला सुद्धा. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती, एका महात्म्याची प्रतिज्ञा, येड्या गाबाळ्याची नव्हती, हुरडा होक्याची. बोलेल ती शब्द खराच होणार. प्रतिज्ञा भीष्माचार्यांची ध्यानात असून द्या. काळ बाजूला सारला होता, काळ त्यांनी पायाला उभा केला तर 22 दिवस शेरपंजिरी पडल्यानंतर, थांब, मला उत्तारण लागल्यावर मरायचे, आत्ताच नाही, तिथं थांब. इतकी ताकद भीष्माचार्यांची होती. उद्या सूर्यास्तापूर्वी मी पांडवी पृथ्वी करीन, एक औषधाला ठेवणार नाही. ठीक आहे, दुर्योधन म्हणला, ठेवला विश्वास, तुमच्यात निघून गेला. आता उद्या मरायचंय कुणाला? मरायचंय कुणाला? पांडवांना उद्या मारायचंय ना. पांडव युद्ध करून दिवसभर दमले होते. युद्ध झाल्या झाल्या डायरेक्ट झोपून गेले. झोपले, ह्यांना मारायचंय ती झोपले. आणि ज्याचं आयुष्यभर ज्याने भजन केलं ना, ज्याचं भजन केलं तो पलंगावरती ह्या कुशीवनं त्या कुशीव, त्या कुशीवनं ह्या कुशीव, ह्या कुशीवनं त्या कुशीव. वाचले पाहिजेत, वाचले पाहिजेत माझेत. ऐका, रात्री 12-1 वाजता सुचलं. आता सुचवायला लागतो, ह्याला सगळं सुचतं, चतुर आहे तो. सुचलं आणि गेला द्रौपदीला उठावली रातची. द्रौपदी झोपलेली रातच्या 12ला, किंवा झोपलेली रातची 12 वाजता दमून झोपलेली. उठा द्रौपदी, उठ 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 उठ. द्रौपदी उठली. दादा, ती म्हणजे चल चल चल, आपल्याला जायचंय. आपल्याला लगेच उठली, लगेच उठली आणि त्याच्या मागं चालत सुटली. ती म्हणली नाही, रातच्या 12-1 वाजले, इतक्या रातचं दोघंच कुठं बोंबल्यात जायचं. बरं, मला तुला बघितलं लोक काय म्हणते. विश्वास होता, विश्वास तुमचा आहे का? नवऱ्यावर तरी आहे का? नवऱ्यावर तरी आहे का तुमचा? नाही. नवरा आपल्यासाठी देव ध्यानात असून द्या. पती हा
हा तेवढंच म्हणा परमेश्वर. आणि त्याचं पाक तोंड त्यांचे बागवानात इतकी बेकार झाली ती या परमेश्वरांची. होय परमेश्वरांनो, तुम्ही तुमच्या नवऱ्यावर कधी संशय घेऊ नका. तुम्हाला मी सांगतोय आता हे आलोय. आता ही म्हणत्याला बरं झालं बोलला महाराज. बुंबलून बुंबलून सांगितलं तरी ऐका ना त्या. तुम्ही तुमच्या नवऱ्यावर कधीच संशय घेऊ नका. कारण तुमच्या नवऱ्याकडं तुमच्याशिवाय गावातलं कुत्रं सुद्धा बघत नाही. तरी सुद्धा रातच्या 12ला आणि 1ला उठून जर त्याचं झोपेत असं मोबाईलवर अंगठं घेऊन जर मोबाईल चेक करत असताल, जगेल काही? जगतील का कार्यकर्ते? जगतील का तुला आपले? पण ही तुमच्या पुढची ती घरी संध्याकाळी दारात आल्या 15 मिनिटं बाहेरच थांबते ती आणि सगळं डिलीट करते ते मग घरात येते. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तरी बरोबर म्हणते ती. संशय घेऊ नका. का द्रौपदी चालायला लागली त्या कुरुक्षेत्रावरनं सगळं ती मुर्द्यांचं ढेक पाडलेलं ते वळणत 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 भीष्माचार्यांच्या छावणी हो. आणि तिथं गेल्या द्रौपदी विचारलं, दादा कुठं आलोय आपण? कुठं नाही, आपलं पिता माहीत काय नाही, फक्त त्यांचं दर्शन घ्यायचंय. काय सांगितलं इतक्या विस्तोर? काय सांगितलं? फक्त त्यांच्या पाया पडायचे. एक काम कर, मी बाहेर थांबतो आणि तू आज जाऊन पाया पड. द्रौपदी आत गेली तर भीष्माचार्य तो बाहेर थांबलाय का त्याची पूजा करून त्याला डोळ्यासमोर बघत होते अशी. आणि तो बाहेर थांबलाय आणि ती म्हणत होती, देवा तुला बघत बघत मला मरण आलं पाहिजे. भीष्माचार्य म्हणत होती. आणि तेवढ्या द्रौपदी गेली. द्रौपदीला सांगितलं होतं पाया पाडताना एकच कर, हातातल्या बांगड्या वाजल्या पाहिजे ह्याची काळजी घे. द्रौपदीने गेली, पाया पडली, बांगड्या वाजवल्या. भीष्माचार्यांच्या लक्षात आलं ज्या आरती बांगड्यांचा आवाज आहे त्या आरती कोणतरी स्त्री माझं दर्शन घ्यायला आली आणि त्यांच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडला, अखंड सौभाग्यवती भव. ऐका ऐका, मरायचंय उद्या ह्यांना. आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती, देव सुद्धा मोडू शकत नव्हता. देव सुद्धा, देवाची ताकद नव्हती प्रतिज्ञा मोडण्याची. आणि तिथं आशीर्वाद बाहेर पडला, अखंड सौभाग्यवती भव. आणि तेवढ्यात भीष्माचार्याच्या ध्यानात आलं कुणाला तरी मी आशीर्वाद दिलाय म्हणून डोळं उघडून बघितलं तर समोर द्रौपदी. आणि द्रौपदी अरे इतक्या रातची तू इथं? सोबत कोण आलंय? धर्म आलाय? ती म्हणली नाही. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव नाही. मग कोण आलंय? भीष्माचार्य म्हणले बघू तरी बाहेर कोण आले. उठून आले तर देव असा थाई 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 नाचत होता. नुसता थाई थाई नाचत होता. का? त्यांना माहित होतं जिथनं प्रतिज्ञा बाहेर पडली नी पांडवी पृथ्वी करून टाकेन, तिथनंच आशीर्वाद बाहेर पडला तर वाचतील. आणि ती सक्सेस झालं होतं. सक्सेस ऐका. आणि नाचता नाचता देवाच्या बगलतनं काहीतरी खाली पडलं काकतनं. भीष्माचार्यांना वाटलं देवाला कशाला उचलायला लावायचंय, आपण उचलू. वाकून हातात घेतलं, ते द्रौपदीचे जोडे होते. जोडे. जो भक्ती करतो ना त्याचं देव जोड सुद्धा वागावतो. ध्यानात असून द्या. बाल न बाका होगा, अरे बाल न बाका होगा जिसका रक्षक दया निहार. मरने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. 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 अरे बाल नवा का होगा जिसका रक्षक दया निहार. बाल नवा का होगा जिसका रक्षक दया निहार. मरने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. जो देवाची सेवा करण्यासाठी तत्पर आहे
त्याला मोठी बंधन आहे. फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्याचं पुण्य इतकं होतं त्याची गणत कोणी करू शकत नाही. बरं, संसार न स्वार्था करायला सांगितलं आहे. आणि जो अशी देवाची भक्ती करतो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तो द्वारकेचा राजा असून सुद्धा ज्ञानदेव माने व्यासाची आपुला. ज्ञानदेव माने व्यासाची आपुला. ज्ञानदेव माने व्यासाची आपुला. ज्ञानदेव माने व्यासाची आपुला.
या ठिकाणी सेवा संपन्न झालेली आहे। पुन्हा एकदा आपल्या मौजे आडगाव तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव श्री मारुती राया मंदिर वर्धापन दिन सोहळा या निमित्त या कीर्तन महोत्सवाचा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। त्यानिमित्त पहिल्याच दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ आडगावकर यांच्या वतीने माझ्या वाट्याला आली, ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला ही सेवा करण्याची संधी मिळाली। ज्यांनी या कार्यक्रमाचं सौजन्य दिले ते आपल्या गावचे भूषण, आपल्या गावचं आडगावचं वैभव, आदरणीय वंदनीय अतुल दादा मते, त्याचबरोबर शांताराम विठ्ठल देशमुख आणि भाऊसाहेब रामदास मते ह्या तिघांनी या सेवेचं आयोजन केलं, सौजन्य दिलं। तिघांचं मनापासून सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक करा, कारण धर्म जपताना अशी दानशूर लोक मागं उभा राहावी लागतात। ध्यानात असू देत वा हे धर्मकार्य पूर्ण होत असतं, देवकार्य पूर्ण होतं, देशकार्य पूर्ण होत असतं। म्हणून तुमच्या सर्वांच्या तिघांच्यामुळे या ठिकाणी मला येण्याचा योग आला। अतुलदादांना पुन्हा एकदा मी भावी वाटचालीसाठी गोड शुभेच्छा देतो। आपण समाजाची अशी सेवा करत राहा, समाज नक्कीच आपली दखल घेईल आणि तुमचं वरच्या पातळी जाऊन जे समाज सेवा करण्याचं एक मनोबल आहे ते सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही। मनोदय आहे, सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने या चांगल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। त्याचबरोबर सेवा संपन्न करत असताना मला साथ देणारे सर्व बालवारकरी सर्वांनी गोड साथ दिली, सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो। त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सर्वांनी गोड साथ दिली, तुमच्या सर्वांची चरणी नतमस्तक होतो। त्याबरोबर बाबा सर्वांनीच गोड साथ दिली, सर्वांची चरणी नतमस्तक होतो। मृदंगाचार्य तुम्हीसुद्धा गोड साथ दिली, तुमच्या चरणी नतमस्तक होतो। त्याचबरोबर ही सेवा संपन्न करत असताना जेवढं काय बरोबर आलं असेल ते माझे गुरुवर्य संतवीर युवक मित्र बंडा महाराज कराडकर तात्या यांनी दिलेले आशीर्वाद। जे काय चुकीचं बोललं असेल, अपशब्द बोलला असेल, भावनेच्या भरात माझ्याकडून कोणाचा अंतःकरण दुखावणारं वक्तव्य गेलं असेल तर तो दोष मात्र माझ्या अल्पमतीचा समजून झालेल्या चुका तुम्ही पदरात घ्यायचा अपेक्षा व्यक्त करतो आणि झालेली सेवा तुम्हाला सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो।
मिनिटं उभे राहू नका. खाली सूचना बसा आहे. 2 मिनिटं सगळ्यांनी. उत्सवानिमित्त आज या ठिकाणी हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज शिंदे यांनी या ठिकाणी कीर्तन सेवा दिली. त्याबद्दल समस्त आडगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे उपस्थित टाळकडी मृदुंगाचार्य गायनाचार्य हरिभक्त परायण झोमान महाराज हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचेही गावाच्या वतीनं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि एक सूचना आहे की आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी या ठिकाणी कीर्तन सेवा दिली ते श्री अतुल शंकरराव मते, श्री शांताराम विठ्ठल देशमुख व श्री भाऊसाहेब रामदास मते यांचे देखील या ठिकाणी आडगाव ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या यानंतर पंगत सेवा होणार आहेत सुरदास महाराज सभागृहामध्ये. सर्वप्रथम महिला बसतील नियमाप्रमाणे आणि त्यानंतर पुरुष वर्ग बसतील.